समर्थ, जय जय स्वामी समर्थ। काय असं म्हणाले मार्तंड महाराज? बाई बाई, आता हो आपल्या हरिप्रियाला झपाटले। खरंच असणार, कारण मार्तंड महाराज असं उगाच काहीतरी बोलणार नाही। अहो पण पंचधातूचा धागा बनवायला सोनं चांदी आणणार कुठून? आपल्याकडे तर पैसेच नाही। आधीच कर्ज एवढं डोक्यावर आहे आणि त्यातलं अर्ध कर्ज फेडण्यासाठी त्या अधिकाऱ्याकडनं पैसे घेतलेत आपण, आणि तेही फेडायचे आहे। फायदा कमी आणि गुंतवणूकच जास्त होत चाललीये। रमा, उपाय करावाच लागणार आहे। त्यासाठी हरिप्रियाचं बरं होणं गरजेचं आहे। ती जर अशीच राहिली ना तर अधिकारी तिच्याशी लग्न नाही करणार, आणि मग आपल्या मागे त्या पैशांसाठी तगादा लावतील। हो ना, आणि आता त्यांचे पैसे फेडणेही शक्य नाही। मला तर असं वाटलं होतं एकदा का त्या हरिप्रियाचं लग्न त्यांच्याशी झालं तर हळूहळू कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांच्याकडनं पैसे घेता येतील। त्यांचा जीव जडलाय आपल्या हरिप्रियावर, देतील ते। बरोबर आहे, सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरणार आहे आपल्यासाठी ती। त्यासाठी हरिप्रियाला बरं करणं गरजेचं आहे, आणि म्हणून मार्तंड महाराजांना सोनं चांदी नेऊन द्यावं लागणार आहे। एक करता येईल। काय? हरिप्रिया, नीरेचा आदर्श घेतलास, पण तिचं नशीब मिळवायचं असेल तर तिचा संघर्षही वाटायला आहे। भक्ती ही फक्त भावनांनी भरलेली फुलं नाहीये, तर ती काट्यांनी भरलेली वाट आहे। तिथे प्रेम असतं, तिथे परीक्षा अपरिहार्य असते। नीरेला जे जे सहन करावं लागलं ते सगळं तुला सहन करावं लागेल। तिला हसूही सहन करावं लागलं आणि तिरस्कारही। तिच्या भक्तीवर प्रश्नचिन्ह उभं केलं, तिच्या प्रेमाची थट्टा केली गेली, आणि एक दिवस असा आला की तिला आणि तिच्या श्रद्धेला विषाची परीक्षा द्यावी लागली, तरीही ती डगमगली नाही। कारण तिच्यासाठी कृष्ण म्हणजे श्वास होता। जिथे श्वास असतो तिथे भीती राहत नाही। तुझ्या समोरही अशाच परीक्षा उभ्या राहतील। तुला थांबवण्याचा प्रयत्न होईल, तुला वाकवण्याचा प्रयत्न होईल, तुला मोडण्याचाही प्रयत्न होईल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्याची भक्ती खरी असते त्याला कोणीही मोडू शकत नाही। संघर्ष हा भक्तीचा शत्रू नाही, तर तो तिची परीक्षा आहे, आणि त्यातूनच ती सिद्ध होते। मीरा कृष्णाची झाली कारण तिने संघर्ष टाळला नाही, तर त्याला स्वीकारलं। आता तू ठरवायचे, तू मीरेची कथा ऐकणारी आहेस का तिचं आयुष्य जगणारी आहेस? स्वामी, तयार आहे मी। तुझी तयारी आहे ना? ठीक आहे, उद्या तुझ्या विठ्ठलाची तुला भेट होईल। विठ्ठला, श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, स्वामी विठ्ठल, समर्थ विठ्ठल।
सावळ्या, अरे सावळ्या, एक बाळा कुठेस तू? सावळ्या, ऐक पाय दुखतायत. सावळ्या, अरे बाळा, आईला कोणी असा त्रास देतं का रे? बाळा आता ये तरी. कुठे आहे तू बाळा? सावळ्या, बाळा ये ना आता. सावळ्या, ऐक सावळ्या. अगं यशोदा, अगं कोणाला शोधतेस तू? माझ्या सावळ्याला. झोपेतून उठले तर हा घरातच नव्हता. त्याला शोधायलाच बाहेर पडले. त्याला माहितीये माझे गुडघे दुखतात, कंबर दुखते, तरीही रोज असाच निघून जातो. आणि मग अशी पायपीट करावी लागते मला. काय सांगू, माझ्या आयुष्यात नुसती दगदगच आहे. त्रास त्रास आणि नुसता त्रास. यशोदा, अगं स्वामी देवांवर विश्वास ठेव. तुझी दगदग, तुझं सगळं दुःख संपून जाईल बघ. माझा नाही विश्वास स्वामींवर. इतक्या वर्षात स्वामींनी काही केलं नाही, आता काय करणार? मी तर आता भक्ती करणंही सोडून दिलंय. मी माझं जगते, मी माझं भोगते. अगं यशोदा, स्वामी योग्य वेळ येण्याची वाट बघत असतील. योग्य वेळ आली ना की तुझ्याही आयुष्यात बदल घडेल बरं का? माझ्या आयुष्यात बदल हो. अशक्य आहे. यशोदा, अगं स्वामी देव आहेत ना. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अरे देवा, यशोदा. सुंदरे, ऐक यशोदा, दिवा जसा विसताना त्याची वात मोठी होते, तसंच आयुष्यातल्या यातना कमी होताना त्या अधिक टोकदार होतात. तूही त्याला अपवाद नाहीयेस. हरिप्रिया, ही यशोदाच तुला तुझ्या सावळ्यापर्यंत, तुझ्या विठ्ठलापर्यंत पोहोचवणार आहे. यशोदा, स्वामी देवांचं हे वचन लक्षात ठेव. अगं जिथे आशा संपते तिथेच खरी कृपा सुरू होते. श्री स्वामी समर्थ. विठ्ठला, आज तुझी आणि माझी भेट होणार आहे. एक सांग ना मला, तू मला कोणत्या रूपात भेटायला येणार? याच रूपात का अजून कोणत्या तरी वेगळ्या रूपात येणार? मला तर ना काही कळतच नाहीये. तू प्रत्यक्षात माझ्या समोर आल्यावर माझं कसं होईल रे? मला हर्षवायू तर नाही ना होणार? विठ्ठला, तुला बघून माझे डोळे भरून येतील का रे? कमीच भारावून जाईल. काहीच कळत नाहीये. श्री हरी विठ्ठल, जय हरी.
विठ्ठल स्वामी विठ्ठल समर्थ विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल स्वामी विठ्ठल समर्थ विठ्ठल श्री हरी विठ्ठल स्वामी विठ्ठल समर्थ विठ्ठल जय हरी विठ्ठल. बर, आता आपली भेट पहिल्यांदा होणार आहे. सांग ना, तुझ्यासाठी काय काय करू, म्हणजे काय घेऊन येऊ? मला काहीच कळत नाही रे विठ्ठला, कसं करू आणि काय करू. हे बघ, इथे फुलं ठेवलेत, इथे नैवेद्य ठेवलाय. तुला अजून काय हवंय का? एवढं सगळं पुरेसं आहे ना? हा विठ्ठला, तुला माझं मन हवंय का? हो, माझ्या विठ्ठलाला माझं मनच हवं असणार. श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल स्वामी विठ्ठल समर्थ विठ्ठल. निरागस भक्ती देवाला हसवते आणि जिथे अपेक्षा नसते तिथे कृपा ओसंडून वाहते. भेट ठरली आहे, फक्त योग्य वेळेची वाट बघायची. विठ्ठला, तुला तुळस आवडते ना? हे बघ, तुझ्यासाठी तुळशीचा हार बनवलाय माझ्या स्वतःच्या हाताने. श्री हरी विठ्ठल. श्री हरी विठ्ठल. हिचा विठ्ठल हिला भेटणार आहे हे कळल्यापासून हिच्या आनंदाला पारावार उरलेला नाहीये. रात्रभर झोपलीही नाही, ह्याच विचारात जागी होती आणि उठल्यापासून भेटीची तयारी करत आहे. पण खरंच का स्वामी म्हणाले तसं हिला विठ्ठल भेटणार आहे का? कलियुगात असं होऊ शकतं? खरंच हिची एवढी पुण्याई आहे? माहित नाही, पण स्वामी म्हणालेत म्हणजे हे घडूच शकतं. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल स्वामी विठ्ठल समर्थ विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल स्वामी विठ्ठल समर्थ विठ्ठल. आता जे घडणार आहे ते केवळ चमत्कार नाही, भक्तीची परीक्षा आणि सत्याची प्रचिती आहे. त्याचा विश्वासार्ह असतो, ईश्वर त्याच्यासमोर स्वतः उभा राहतो, पण कोणत्या रूपात ते तो ठरवतो. फक्त ना शिवशंकर शंभो. विठ्ठला, तुला वाटत असेल हा गोड दहीभात मी तुला इथं खाऊ घालणार आहे, पण असं नाहीये. हा नैवेद्य जेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष समोर भेटशील ना, तेव्हा माझ्या हाताने खाऊ घालणार आहे. पण विठ्ठला, अरे आपली भेट कधी होणार? म्हणजे सकाळी होणार का रात्री होणार? दिवसभरात कधी होणार रे? स्वामींनी तर मला तसं काहीच सांगितलं नाही. विठ्ठला, तू मला या घरात भेटणार आहेस का मला बाहेर भेटायला बोलवणार आहेस? सांगणारे विठ्ठला, कधी होणार आपली भेट?
हरिप्रिया, हा अगं हा आवाज काही वेगळाच दिसतोय. ते आजूबाजूला गायी दिसत नाहीयेत. मग हा आवाज कोणाचा आहे? हो ना गाई, मला असं वाटतंय की कोणीतरी मला साथ घालते, मदतीला बोलवतंय. आई तू थांब इथे, मीच बघून येते. अगं पण हरिप्रिया, हरिप्रिया. हरिप्रिया, तुला गाईचं हंबरणं ऐकू येत आहे, पण खरं तर तो एका आईचा आक्रोश आहे. आज तुला गाईपर्यंत नाही, एका आईपर्यंत पोचायचंय. जिथे वेदना आक्रोश बनते तिथे भक्तीचा मार्ग सुरू होतो. आज तुझी भेट विठ्ठलाशीच नाही, तर एका दुःखी आईशी पण होणार आहे. बोला केशवराव, काय पाहिजे? अहो बघितलं का, हे त्या हरिप्रियाने बनवून ठेवलंय तिच्या लाडक्या विठ्ठलासाठी. स्वतःचे सोन्या चांदीचे दागिने मोडून हे बनवलंय. काय तर म्हणे विठ्ठल लग्नाला तयार होणार, त्यावेळेस लग्नाच्या वेळेस ही त्याला ते अर्पण करणार. तिची ही इच्छा 7 जन्म जरी घेतलं ना तरी काही पूर्ण होणार नाही. त्यापेक्षा ते आपल्या कामाला येतील. मार्तंड महाराजांना पंचधातू देण्याची व्यवस्था झाली. बाकी धातू आहेत आपल्याकडे. उद्या सराफाकडे जातो आणि हे वितळून धातू रूपात करून घेऊन येतो. अगदी तसंच करा. म्हणजे काय, आपल्या डोक्यावरचं कर्जही फेडता येईल आणि तिचं त्या अधिकाऱ्याशी लग्न लावून देण्याचा मार्गही मोकळा होईल. या वस्तू मोडून आधी सोनं आणि चांदी ताब्यात घेतो, थोडं मार्तंड महाराजांना देतो आणि थोडं माझ्याकडे ठेवतो. माझ्या खर्चाचीही थोडीफार व्यवस्था होईल. बोला केशवराव, काय पाहिजे? हे सोनं चांदी मोडून मला धातू रूपात हवं आहे. ठीक आहे, द्या. हे घ्या, तुमच्या वजनाप्रमाणे. चला, हे काम तर झालं. ठीक आहे, येतो. आवाज या दिशेने येतोय. कुठे गेले काय? आवाज तर इथूनच येत होता.
हाक ओळखली म्हणून मार्ग सापडला. आता सेवेतूनच भेट पूर्ण होईल. भक्त जेव्हा दुसऱ्याच्या मदतीला धावून जातो तेव्हा ईश्वर त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. तुला विठ्ठल भेटणारच आहे, पण तुला जसा हवाय तसा नाही. काय झालं? तुम्ही पडलात का? ऐक थांबा, मी काढते तो काटा. श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. स्वामी विठ्ठल, समर्थ विठ्ठल.